नमस्कार, मी सारिका. आजही दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. राजुरा विधानसभेच्या जनतेच्या विनंतीवर आज आपण मुलाखत करण्याकरिता आलेला आहे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्याची. तर सर्वप्रथम आजही दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्या प्रकारे 20 नोव्हेंबर 2024 ला सार्वत्रिक विधानसभा निवडणूक झालेली आहे. त्यामध्ये 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल जाहीर केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम आघाडीवर होते. त्यानंतर तिसरा नंबरचा उमेदवार आघाडीवर येऊन विजय झाले, याबद्दल तुम्ही काय म्हणणार? आता उमेदवार विजय झाला त्याच्याबद्दल काय म्हणणार आम्ही, त्याचं तर अभिनंदनच आम्ही केलं. परंतु ज्या प्रकारे निवडणूक झाली, विशेषतः निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत जो विजयी उमेदवार झाला त्याचा कुठेही थांगपत्ता नव्हता. तो माझी आणि शेतकरी संघटनेचे उमेदवार वामनराव चटप यांच्याशीच मुकाबला होणार आहे किंवा यांच्याशीच फाईट होणार आहे, अशी सगळीकडे वातावरण होतं. आणि मग हे शेवटल्या 19-20 2 दिवसामध्ये हा कसा काय बदल झाला, याच्यामध्ये सगळ्याला उत्सुकता लागली होती. आणि विशेषतः जो विजय झालेला भाजपचा उमेदवार हा सुरुवातीपासूनच 3 नंबरवर होता. जवळपास 19व्या फेरीपर्यंत तो 3 नंबरवर होता. नंतर तो 2 नंबरवर आला आणि 22, 23, 24, 25 या 4-5 फेरीमध्येच त्यांनी विजय संपादन केला. त्यामुळे कुठेतरी ईव्हीएमवर शंका वाटून राहिलेली आहे आणि मलाच नाही तर या देशातील सगळी जनता त्या ईव्हीएमबद्दल शंका घेऊन राहिलेली आहे. आमचे काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पुढारी असतील, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील, अनेक पक्षाच्या लोकांनी या ईव्हीएमच्या संबंधामध्ये शंका उपस्थित केलेली आहे. परंतु भारताचे निवडणूक अधिकारी माननीय राजीवजी कुमार यांचे म्हणणे असे आहे की ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा काही होऊच नाही शकत. नाही, त्यांनी काही जरी म्हटलं असेल तरी या देशामध्ये विशेषतः या जगामध्ये अगोदर अमेरिकेमध्ये, नंतर ग्रेट ब्रिटनमध्ये, जपानमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएमवर मतदान घेण्याची प्रथा होती किंवा मतदान घेतलं जात होतं. आता त्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम बंद केलं. आता जर सगळ्या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम बंद केलं, तर आपल्यासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये ईव्हीएम का चालू ठेवायचं बा? जर बॅलेट पेपरवर जर मतदान घेतलं, तर दूध का दूध, पाणी का पाणी होईल ना. त्यांनी राजीव कुमारनी जरी काही म्हटलं असेल, परंतु अनेक दिवसापासून अनेक लोक त्याच्याबद्दल शंका घेऊन राहिलेले आहे. तर निवडणूक आयोगाने सुद्धा मग शेवटी जनतेची जनभावना म्हणून पुढच्या निवडणुका पोस्टल बॅलेटवर घेण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची मागणी आहे. आणि राजुरा विधानसभेच्या जनतेचं असं म्हणणं आहे की तुम्ही रिकाउंटिंग करिता अर्ज केलेला आहे का? आम्ही जरूर रिकाउंटिंगसाठी अर्ज केला. सुप्रीम कोर्टाने जे 26 एप्रिल 2024 रोजी जो निकाल दिला होता, त्या निकालानुसार पराभूत उमेदवार जो 2 नंबरवर किंवा 3 नंबरवर असतो, त्याला रिकाउंटिंगचा अधिकार आहे. रिकाउंटिंग म्हणजे जे काही टोटल मतदान केंद्र आहेत, त्याच्यापैकी 5% मतदान केंद्राची रिकाउंटिंग आम्हाला मागता येते. त्यानुसार आम्ही जवळपास 6 मतदान केंद्र की 7 मतदान केंद्राची रिकाउंटिंगचे पैसे भरले आणि रिकाउंटिंग करण्यासाठी मागणी केलेली आहे. परंतु नंतर आम्हाला कळलं की जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फतीने की ते रिकाउंटिंग व्हीव्हीपॅटची रिकाउंटिंग न करता ते मशीनमधले जे काही मेमरी आहे, ती मेमरी ते हे करतील, डिस्प्ले करतील आणि मग मशीन चालू आहे की नाही, मशीन व्यवस्थित चालतंय की नाही, याच्याबद्दलचं आम्हाला माहिती देतील. त्याला काही अर्थच राहिला नाहीये. बरोबर आहे. आणि जसं की आता काही दिवसापूर्वी चंद्रपूरमध्ये एकानी म्हणजे रामटेके साहेबांनी त्यांनी ईव्हीएम बद्दल आंदोलन सुरू केलं. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन जाहीर पाठिंबा दिला, विरोध केला. याबद्दल तुम्ही काय म्हणणार? नाही, ते आमच्या पक्षाचे एक पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते रामटेकेजी. त्यांनी अ, बाबासाहेबाच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधून त्यांनी ते आमरण उपोषणाला बसले होते. त्याला आम्ही सुरुवातीला त्यांच्या मंडपाला भेट देऊन आम्ही पाठिंबा पण जाहीर केला आणि शेवटी हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा देश असल्यामुळे आपल्याला सुद्धा त्याला पाठिंबा देणं आवश्यक वाटलं. परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठाकडून आम्हाला आदेश आले, की आता उपोषण करून आपला कार्यकर्त्याचा जीव गमावण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही सह्याची मोहीम सुरू केलेली आहे.
ईएमच्या विरोधामध्ये आम्ही जवळपास आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सह्याची मोहीम सुरू केली आणि आम्ही रामटेकेजीला विनंती केली की तुम्ही हे आपलं उपोषण तुम्ही मागं घ्यावे. त्या दृष्टीने चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी मान्य पवारसाहेब तिथं होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये रामटेकेजी यांनी आपलं उपोषण मागं घेतलं. आणि शेवटचा प्रश्न असं की राजुरा विधानसभेच्या जनतेला काय संदेश देणार तुम्ही? राजूराज विधानसभा जनतेचे तर मी आभारच मानीन. त्यांनी जरी मी पराभूत झालो असलो तरी मला त्यांनी जवळपास 70,000 मतदान दिलेलं आहे. 70,000 मतदान काही कमी होत नाही आहे. माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे आणि जनतेशी या न्यायालयापुढे पुन्हा आम्ही जाऊ. जनतेची काम करत राहू. आमचा पक्ष आज देश पातळीवर आमचा पक्ष काम करतो. काही आम्ही छोट्या-मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत. मी 2दा त्या मतदारसंघामध्ये आमदारकी केलेली आहे आणि असा पराभव आम्ही याच्यापूर्वी पण बघितला आहे आणि राज्य पण आम्ही बघितलं आहे. 2014 मध्ये सुद्धा भाजपचं राज्य होतं. त्यावेळेस भाजपचाच पालकमंत्री होता आणि केंद्रामध्ये त्यांचा खासदार होता. यावेळेस आमचा कमीत कमी केंद्रामध्ये आमचा खासदार आहे आणि आमचा पण यावेळेस एक आमदार आहे आणि आमचा पण विरोधी पक्षनेता किंवा आमचं पण देशामध्ये विरोधी पक्षाचा आमचा राहुल गांधी आमचे नेते असल्यामुळे आम्हाला काही कुठली चिंता करायचं कारण नाही. आम्ही लोकांची सेवा करत राहू. लोकांचे प्रश्न जनतेसमोर आणि सरकारसमोर घेऊन जात राहू आणि लोकांसमोर कायम राहून पुढच्या निवडणुकीसाठी तयारी करू. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आपला वेळेतला वेळ काढून आम्हाला दिलेले आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीकरिता आझाद विदर्भ न्यूज चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन. आणि त्याचसोबत जर तुम्हाला काही आणखी शंका असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय वाटतं खरंच ईव्हीएम मशीन बंद झाल्या पाहिजे की नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि संपूर्ण परिवारासह पाहत राहा आझाद विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद.